नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात. आजचे व्यक्तिविशेष आहे डॉक्टर S.R. रंगनाथन. मित्रांनो, डॉक्टर S.R. रंगनाथन यांना देशातील ग्रंथालय शास्त्राचे जनक मानले जाते. त्यांचे पूर्ण नाव शियाली रामामृत रंगनाथन असे आहे. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1892 मध्ये शियाली नावाच्या ठिकाणी झाला. त्यांचा वाढदिवस देशात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस म्हणून साजरा केला जातो. ग्रंथालयाच्या प्रत्येक विभागावर डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी खूप बारकाईने काम करून अतुलनीय योगदान दिले आहे. 1924 मध्ये मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून डॉक्टर S.R. रंगनाथन यांची नेमणूक करण्यात आली. पदाकरिता आवश्यक उच्च कौशल मिळवण्याकरिता ते युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमध्ये शिक्षण करायला इंग्लंडला गेले. नंतर मद्रास विद्यापीठात ते 1925 ते 44 पर्यंत त्या पदावर राहिले. त्यानंतर ते वाराणसी येथील हिंदू विश्वविद्यालयामध्ये ग्रंथपाल व ग्रंथालय शास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नंतर डॉक्टर S.R. रंगनाथन 1947 ते 54 मध्ये दिल्ली विद्यापीठात शिकवायचे. ग्रंथालय शास्त्राकरिता डॉक्टर रंगनाथन यांचे मुख्य तकनिकी योगदान वर्गीकरण आणि अनुक्रमणिकीकरणाचे सिद्धांत आहेत. त्यांनी कोलन क्लासिफिकेशन अशी प्रणाली सुरू केली, ज्याला संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते. त्यांनी सांगितलेले ग्रंथालय शास्त्राचे 5 नियम 1931 मध्ये प्रकाशित झाले. 1933 मध्ये डॉक्टर रंगनाथन यांच्या प्रयत्नातून भारतीय ग्रंथालय संघाची स्थापना करण्यात आली आणि भारत देशात 1938 मध्ये सर्वप्रथम मद्रासमध्ये ग्रंथालय कायदा लागू करण्यात आला. 1967 महाराष्ट्र राज्यात ग्रंथालय कायदा अस्तित्वात आला. गाव तेथे ग्रंथालय असा संदेश त्यांनी दिला. डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्रात वर्गीकरण व अनुक्रमणिकीकरण सिद्धांत तयार केले. या विषय अनुक्रमणिकीकरणमध्ये चेन इंडेक्स तकनीक निर्माण केली. क्लासिफाईड कॅटलॉग कोड, प्रोलेगोमेना टू लायब्ररी क्लासिफिकेशन, थिओरी ऑफ लायब्ररी कॅटलॉग, एलिमेंट्स ऑफ लायब्ररी, क्लासिफिकेशन अँड इंटरनॅशनल डॉक्युमेंटेशन, क्लासिफिकेशन अँड कम्युनिकेशन आणि हिंजेस अँड कॅनन्स अशी कृते त्यांनी तयार केली. त्यांनी ग्रंथालयाच्या विकासाकरिता राज्य व राष्ट्रीय स्तराचा ग्रंथालय समिती नियोजन केला. त्यांनी या विषयावरील मासिक प्रकाशित केले व तसेच कित्येक व्यावसायिक समितींमध्ये ते सक्रिय राहिले. 1935 मध्ये डॉक्टर S.R. रंगनाथन यांना भारत सरकारकडून रावसाहेब ही पदवी देण्यात आली. तसेच 1957 मध्ये त्यांना पद्मश्री देण्यात आले. 1948 मध्ये दिल्ली विश्वविद्यालयातून मानद ही उपाधी त्यांना देण्यात आली. 1964 मध्ये पिटसबर्ग विद्यापीठाच्या हस्ते सुद्धा त्यांना पदवी देण्यात आली. 1965 मध्ये भारत सरकार यांनी त्यांना ग्रंथालय शास्त्रात महत्त्वपूर्ण योगदानाकरिता राष्ट्रीय शोध प्राध्यापकाच्या उपाधीने सन्मानित केले. 1970 अमेरिकन ग्रंथालय संघाचा कॅटलॉग व वर्गीकरण यामध्ये मार्गारेट मानप्रशस्तीपत्र त्यांनी मिळवले. विदेशात डॉक्टर रंगनाथन यांना ग्रंथालय शास्त्रात विशेष शिकवणीकरिता आमंत्रित केले जात. UGCच्या ग्रंथालय समिती अध्यक्षांच्या पदावर त्यांनी कार्य केले होते. युनेस्को फीड सारख्या जागतिक स्तराच्या संस्थेत ही उल्लेखनीय कार्याची त्यांनी कारकीर्द निभावली होती. जीवनाच्या शेवटपर्यंत देश-विदेशात त्यांनी ग्रंथालय क्षेत्राच्या विकासाकरिता महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. डॉक्टर S.R. रंगनाथन ग्रंथालय शास्त्राचे महान शिक्षाशास्त्री व ग्रंथपाल यांचे दुःखद निधन 27 सप्टेंबर 1972 बँगलोर येथे झाले. ग्रंथालयात वाचकांना सर्वोत्तम सेवा पुरवणे, वाचकांचा वेळ वाचवून योग्य मार्गदर्शन करणे यामध्ये ग्रंथपालाची मोलाची कामगिरी असते. कारण वाचक वर्ग ग्रंथालयात काही अडचणी, गरज, अपेक्षा, उद्देश घेऊन येतो. ग्रंथपालाला मार्गदर्शक, कौशल्यपूर्ण शिक्षक, व्यवस्थापक, भविष्याचा वेध घेणारा दूरदर्शी, अनुसंधानकरिता, तंत्रज्ञानाचा ज्ञाता, अनेक विषयांचे ज्ञान आणि गोष्टींमध्ये निपुण असणे गरजेचे आहे. कारण ग्रंथपालाला अशाच भूमिका पार पाडाव्या लागतात. अशाच तत्पर राहण्याकरिता ग्रंथपालाच्या अंगी जिज्ञासू प्रवृत्ती असायला हवी. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन माहितीचा भरमसाठ साठा निर्मित होतो आणि तो जाणून घेण्याकरिता ग्रंथपाल नेहमी तयार असायला हवे.
सोबतच ग्रंथपालामध्ये मृदुभाषी, सहकार्य, शिस्तप्रिय, वेळेचे महत्त्व समजणारे, अनुशासन, कर्तव्यवान व नेहमी ग्रंथालयाच्या विकासासंबंधी प्रयत्नशील असणे असे गुण असावयास हवे असे डॉक्टर S.R. रंगनाथन यांची शिकवण होती. हे होते आजचे व्यक्तिविशेष डॉक्टर S.R. रंगनाथन. पुढील व्यक्तिविशेष आहे राजाराम मोहन रॉय. आधुनिक भारतातील अग्रगण्य समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजाराम मोहन रॉय यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी या गावी 22 मे 1772 रोजी झाला. कृष्णचंद्र बंडोपाध्याय हे राजाराम मोहन रॉय यांचे आजोबा बंगालमधील नवाबाच्या नोकरीत होते. नवाबाच्या दरबाराने राय ही सन्मानदर्शक पदवी त्यांना दिली. त्यांचे वडील ब्रजविनोद रॉय यांनी नवाबाची नोकरी सोडून दिली. रमाकांत रॉय यांच्या कुळात वैष्णव संप्रदायात ते होते. राम मोहनांची माता तारिणी देवी यांचे माहेर राममोहन रॉय यांचे पिता आणि पितामह हे परम धार्मिक होते. घरात देवपूजा आणि भागवताचे नित्यपठन चालत. राममोहन यांचे बंगाली, फारसी व संस्कृत या 3 भाषांचे प्राथमिक अध्ययन घरीच झाले. वयाच्या 18व्या वर्षी ते बिहारमधील पाटणा येथे अरबी आणि फारसी यांच्या शिक्षणासाठी गेले. त्यांनी कुराणाचाही अभ्यास केला. मुल्ला व मौलवी त्यांचा अरबी फारसी पांडित्याने ते विस्मित होत. इस्लाम धर्मातील आणि सुफी संप्रदायातील त्यांची पारंगतता पाहून मातापित्यांनी संस्कृत अध्ययनासाठी त्यांना वाराणसीला रवाना केले. श्रुती, स्मृती, कुराणाचा आणि बायबलचा सखोल अभ्यास त्यांनी केला. वयाच्या 16व्या वर्षी ते घरी परतले. त्यावेळी तुलनात्मक अध्ययन करून त्यांच्या लक्षात आले की विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची आणि मूर्तीची पूजा करणे अयोग्य आहे, कारण ईश्वर हा एकच अद्वितीय आहे. त्यांनी आपले मूर्तीपूजा विरोधी विचार आपल्या पित्याला व मातेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. माता पिता आणि राम मोहन यांच्यामध्ये जबरदस्त मतभेद उत्पन्न झाला. त्यांची माता पित्यावर श्रद्धा होती आणि विलक्षण भक्तीही होती. मतभेदामुळे राममोहन यांना घर सोडावे लागले. हिंदू समाज रचनेतील उच्च नीच जातीभेदही त्यांना अमान्य होता. त्यांनी भारतभर प्रवास केला. बौद्ध धर्म समजावून घेण्याकरिता बौद्ध धर्माचा व तत्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला. त्यासाठी ते तिबेटमध्ये गेले. तिबेटमध्ये प्रतिमा पूजन, धर्मगुरू पूजन, तंत्रमंत्र व कर्मकांड या बाह्यांगांचा पसारा त्यांना दिसला. त्या कर्मकांडावर तेथील धर्मगुरूंशी त्यांनी वाद केले. तेथील बौद्ध लोक चिडले. राममोहन यांना ठार मारण्याचाही प्रयत्न झाला. यावेळी सुदैवाने दयाळू स्त्रियांनी त्यांना प्राण संकटापासून वाचवले आणि स्वदेशी सुरक्षितपणे घरी पोहोचवले. 1970 स्वगृही परतल्यावर मातापित्यांचा रागही निवळला होता, परंतु आई वडिलांची त्यांनी निराशा केली. त्यांनी मूर्तीपूजा विरोधी व बहुदेवतावाद विरोधी मते अधिकच ताठर व कणखर बनली होती. भोवतालचा समाज सनातनी व रूढिनिष्ठ असल्याने त्यांचा द्वेष करू लागला. त्यांच्या वडिलांनी त्यांना पुन्हा घराबाहेर काढले. तत्कालीन रीतीला अनुसरून राममोहन यांचे बालपणीच पहिले लग्न झाले होते. प्रथम पत्नी लवकरच निवर्तल्यामुळे वडिलांनी 1781 व 1782 साली त्यांची 2 लग्ने लावून दिली. 1800 साली त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्राचे नाव राधाप्रसाद असे ठेवले. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने घरची सांपत्तिक स्थिती ठीक असूनही त्यांना सरकारी नोकरी पत्करावी लागली. 1803 डाक्का येथील कलेक्टर टॉमस वुडफर्ड यांचे दिवाणपद त्यांनी स्वीकारले. याचवेळी रमाकांत रॉय निवर्तले. याच सुमारास राममोहन यांनी ग्रंथलेखनास सुरुवात केली. फारसी भाषेत त्यांनी ईश्वर भक्तास देणगी या अर्थाच्या शीर्षकाखाली एक निबंध प्रसिद्ध केला. त्याचे सार सृष्टीकर्ता व पालनकर्ता एक निराकार परमेश्वर आहे हा सिद्धांत व सर्व धर्माचा पाया होय. निरनिराळ्या धर्माच्या लोकांनी या धर्मतत्वावर भल्या भल्या कल्पनांचा डोलारा चढवला, त्यामुळे भिन्न भिन्न धर्मसंप्रदाय अस्तित्वात आले आहे अशा सारांशाचा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. धर्माचे खरे मूलभूत तत्व ठरवण्याकरता खऱ्या खोट्याचा उहापोह केला पाहिजे. रामगड जिल्हा कोर्टाचे रजिस्ट्रार डिग्बी यांच्याशी 1805 साली त्यांची मैत्री जमली. त्यावेळी वरिष्ठ इंग्रजी अधिकाऱ्यांपुढे भारतीय लोक हाजी हाजी करत, गुलामासारखे वागत.
राममोहन अनेक वरिष्ठ पदस्थ इंग्रजी अधिकाऱ्यांच्या नोकरीत राहिले, परंतु स्वतःच्या अंगच्या गुणांचा बळावरच ते चढत गेले. डिग्बींच्या सहवासात असताना त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले. इंग्रजीत भाषण लेखन ते उत्कृष्टपणे करू लागले. बायबलचा व अनेक विषयातील ग्रंथांचा व्यासंग त्यांनी सुरू ठेवला. राममोहनांनी 1810 साली सरकारी नोकरी सोडली व रंगपूर जवळ माहीजंग येथे स्वतःचे घर बांधून ते राहू लागले. तेथे लोकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी स्वखर्चाने त्यांनी एक तळे बांधले. सुशिक्षित मंडळींबरोबर त्यांनी धर्मचर्चा सत्र सुरू केले. या मंडळींमध्ये विविध धर्मपंथांचे लोक भाग घेत. मूर्तीपूजेचा उहापोह विशेष होऊ लागला, कारण हिंदू धर्मात अगणित धर्मसंप्रदाय असले तरी मूर्तीपूजा सर्वमान्य आहे. त्यामुळे मूर्तीपूजेची बाजू उचलून धरणारे बहुसंख्य लोक तेथे होते. मूर्तीपूजेचे समर्थक गौरीकांत भट्टाचार्य यांनी ज्ञानचंद्रिका हे पुस्तक त्यांनी लिहिले. ही सनातनी मंडळी मतभेदांमुळे राममोहन यांना विविध प्रकारे छळू लागली. पत्नी व मुले यांच्यासह गावात राहणे त्यांना कठीण होऊ लागले. राममोहन यांनी राधानगरीजवळच रघुनाथपूर येथे नवीन घर बांधले. या घरासमोर त्यांनी ईश्वर उपासनेकरिता एक वेदी उभारली. या घरातच त्यांच्या रामप्रसाद नामक दुसऱ्या पुत्राचा जन्म झाला. धार्मिक मौलिक मतभेदांमुळे त्यांच्या मातेशी त्यांचे वितुष्ट आले. धाकटी 2 भावंडे मृत्यू पावली, म्हणून मातेच्या सांत्वनासाठी तिच्या भेटीला ते गेले. तशाही स्थितीत मातेने त्यांची भेट घेण्याचे नाकारले. या घटनेने त्यांना फारच दुःख झाले. तिच्या हट्टाकरिता कुलदेव राधा गोविंद यांच्या मूर्तीपुढे त्यांनी साष्टांग नमस्कार घातला व म्हटले, मी माझ्या आईच्या देवाला नमस्कार करतो. राममोहन 1814 साली कलकत्त्याला स्थायिक झाले. तेथे सामाजिक व धार्मिक आंदोलनास त्यांनी प्रारंभ केला. आरंभी आत्मीय सभा सुरू करून त्यामध्ये भिन्न भिन्न विषयांवर त्यांनी चर्चा सुरू केली. वेदांत सूत्रे, उपनिषदे यांची बंगाली व इंग्रजी भाषांतरे छापून प्रस्तुत केली. सती प्रथेकरिता धर्मशास्त्राचे आलोडन केले. जेथे जेथे एखादी स्त्री सती जात असे तेथे आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन तिला परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करू लागले. त्यामुळे समाज त्यांना हिंदू धर्म विरोधी मानू लागला. 1818 साली सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून समाजातील प्रतिष्ठ मंडळींच्या सह्यांसह एक अर्ज त्यांनी सरकारकडे पाठवला. त्यात म्हटले की या अमानुष चालीवर बंदी घालून सरकारने कायदा करावा आणि हे समाजाकडून व आप्तेष्टांकडून होणारे स्त्रियांचे खून बंद पाडावेत. त्यावेळचे गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राममोहन यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून सतीबंदीच्या कायद्याची निश्चिती केली. 4 डिसेंबर 1829 रोजी सतीबंदीचा कायदा जाहीर केला. ख्रिस्ती धर्मप्रसारक व पाद्री हे हिंदू धर्मावर जबरदस्त टीका करीत. त्यांच्याशी साधार चर्चा करण्याकरिता ग्रीक व हिब्रू भाषांचे सखोल अध्ययन राममोहन यांनी केले, कारण मूळ बायबल हिब्रू व ग्रीक भाषांमध्ये लिहिले आहे. हिंदू पंडितांना वाटले की राममोहन ख्रिस्ती होणार, परंतु लवकरच हिंदूंचा भ्रमनिरास झाला. 1820 साली राममोहन यांनी द प्रिसेप्ट्स ऑफ जीसस द गाईड टू पीस अँड हॅपीनेस या नावाने 70 पृष्ठांचे एक इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. 1881 साली नव्या करारातील 4ही शुभवर्तमानांचे बंगालीत भाषांतर केले. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसारावर त्यांनी जोरदार हल्ला केला. 8 डिसेंबर 1821 रोजी संवाद कौमुदी नामक एक साप्ताहिक त्यांनी बंगालीत सुरू केले. सार्वजनिक व धार्मिक सुधारणांसह प्रश्नांचा आणि भारतीयांच्या राजकीय मागण्यांचा व तक्रारींचा उहापोह करणारे भारतीयांनी सुरू केलेले ते पहिले नियतकालिक होय. भारतीय वृत्तपत्र व्यवसायाचा हा शुभारंभ होय. 1822 साली मिरात अल अखबार हे फारसी साप्ताहिकही त्यांनी सुरू केले. यामधील भाषा आणि विचार अतिशय प्रखर होते. याचवेळी सरकारने हुकूम काढला की गव्हर्नर जनरलच्या परवानग्यांशिवाय कोणीही नियतकालिक काढू नये. हा हुकूम म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील पहिले गंडांतर होते. राममोहनांना विस्मय वाटला व रागही आला. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी सरकार दरबारी त्यांनी बराच काळ झगडा चालू ठेवला. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी झगडत असताना त्यांनी शिक्षण विषयक प्रश्नालाही हात घातला. याच वर्षी सरकारी शिक्षण खाते स्थापन झाले व कलकत्ता येथे शिक्षण खात्यातील मंडळींनी ही गोष्ट अमान्य केली.
भारताचा भाग्योदय होण्यास व पुढारलेल्या अन्य राष्ट्रांबरोबरीचा दर्जा भारतास प्राप्त होण्यास भारतीयांना आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण मिळाले पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. नुसत्या परंपरागत संस्कृत शिक्षणाने आजच्या नवीन ज्ञानाचा जो महान विस्तार झाला आहे त्यापासून भारतीय लोक वंचित राहणार हे पाहून त्यांनी निक्षून सांगितले की भौतिक, रसायन, तंत्रज्ञान, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र इत्यादी विद्यांचे शिक्षण भारतीयांना देणारी विद्यालये स्थापन करणे आवश्यक आहे. त्यांनी संस्कृत महाविद्यालयाला विरोध केला तरी स्वखर्चाने वेदांत महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. 1824 मध्ये बंगाली भाषेत इतिहास, भूगोल इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. 1815 साली त्यांच्या वेदांत ग्रंथ या स्वतंत्र ग्रंथामुळे बंगाली गद्यलेखनाचा पाया घातला गेला. बंगाली गद्याचे ते जनक मानले जातात. बंगाली व्याकरणावर दीर्घ व्यासंग करून गौडीय व्याकरण हा 1833 साली त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यामुळे बंगाली भाषेला उत्कर्षाचे दिवस प्राप्त झाले. आपल्या धर्मविषयक व ईश्वर विषयक उदार तत्वज्ञानाचा व उपासना पद्धतींचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. कलकत्ता येथे राममोहनांनी रामचंद्र विद्या वागीश, उत्सवानंद विद्या वागीश, ताराचंद्र चक्रवर्ती इत्यादी सहकाऱ्यांबरोबर ब्राह्मो समाजाच्या पद्धतीने उपासनेला प्रारंभ केला. या नवविचार प्रणालीची यथोचित कल्पना देणारे सार्वत्रिक धर्म नामक पुस्तक लिहिले. त्यात मूळ सिद्धांत असा सांगितला की ईश्वर पूजा म्हणजे ईश्वराच्या गुणांचे चिंतन. तो अतर्क्य, अवर्णनीय आहे. सृष्टीक्रमावरून त्याचे आकलन होते. ज्यावेळी मन शांत असेल त्यावेळी चांगल्या जागी चांगल्या वेळी त्याची पूजा करावी. दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर याच्या काही राजकीय तक्रारी ब्रिटिश सरकार पुढे दाखल करण्याकरता, त्याचप्रमाणे सतीबंदीच्या कायद्याविरुद्ध ब्रिटिश सरकारच्या दरबारी अर्ज विनंत्या येत असल्याने सरकारने सतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून 19 नोव्हेंबर 1830 या दिवशी राजाराम मोहन रॉय इंग्लंडला रवाना झाले. त्यावेळी दिल्लीच्या बादशहाने खुश होऊन त्यांना राजा हा किताब दिला. परदेशात त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले. तिथल्या प्रतिष्ठित लोकांना त्यांच्याविषयी अत्यंत आदर वाटला. त्यांच्या सभा समारंभातील भाषणांनी व चर्चा संवादांनी भारताची प्रतिमा उजळून टाकली. याच वेळी ते अकस्मात आजारी पडले. ब्रिस्टल येथे त्यांचे निधन झाले. रवींद्रनाथ ठाकूर यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर व इतर सहकार्यांनी कार्नोव्हेल येथे त्यांची समाधी बांधली. ब्राह्मो समाजाच्या स्थापनेने हिंदी नवयुगाची प्रभात झाली. कन्या विक्रय, कन्या हत्या, बालविवाह, बाला वृद्ध विवाह इत्यादी अनेक हीन चालींच्या बंधनातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्याकरिता त्यांनी आंदोलन उभारले. बुद्धी प्रामाण्य, व्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी समानता ही 3 मूल्ये या प्रज्ञाशाली पुरुषाने भारतीयांना उपलब्ध करून दिली. सुंदर, भव्य, विद्वान, त्यागी व तपस्वी असा हा पुरुष म्हणजेच राजाराम मोहन रॉय हे होते आजचे व्यक्तिविशेष. मित्रांनो, आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला यासंबंधी तुमचा प्रतिसाद आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.